Hello friends, during last lecture we discussed about the development of endosperm. And now after the development of endosperm, the zygote cell is going to develop into the embryo. So here today we are going to study about the development of embryo. Here development of embryo is nothing but the embryogenesis. Okay. सो आज आपण फक्त आणि फक्त कशाचं स्टडी करणार आहोत. आज आपण फक्त आणि फक्त एम्ब्रियोजेनेसिसचा स्टडी करणार आहोत. ओके, म्हणजे ही एक प्रोसेस आहे ना, ही थोडीशी इंटरेस्टिंग प्रोसेस आहे, थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. खूप वेळा काय होतं माहितीये का, एक सिंगल सेल आहे झायगोट, त्या सेल पासून पूर्ण सीड तयार होणार आहे. म्हणजे मग कॉटिलिडॉन्स असतील, आठवतंय तुम्हाला सीडचं स्ट्रक्चर मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स मध्ये तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेला आहे. तिथे कॉटिलिडॉन्स आहेत, रॅडिकल आहे, पिमिल आहे, हायपोकॉटिल आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि मग ह्या ज्या थिंग्स आहेत ह्या एका सेल पासून डेव्हलप होतात. कशा काय डेव्हलप होतात रे, म्हणजे एक सेल कुठेतरी मल्टिप्लाय होणार, मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर तयार होणार, मान्य आहे. पण त्या मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर पासून काही सेल्स रॅडिकल्स मध्ये कन्वर्ट होतात, काही सेल्स पिमिल मध्ये कन्वर्ट होतात, काही सेल्स कॉटिलिडॉन्स मध्ये कन्वर्ट होतात, काही सेल्स हायपोकॉटिल मध्ये कन्वर्ट होतात. सो हे एक सिक्वेन्शियल मॅनरने चालतं. म्हणजे डायरेक्ट त्या ठिकाणी कोणीतरी येतं आणि डिझाईन करत नाही, मग या सेल्स जा तुम्ही हायपोकॉटिल प्रोड्यूस करा, किंवा या सेल्स तुम्ही रॅडिकल प्रोड्यूस करा, असं होत नाही. इथे सिग्नलिंग इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक ऑर्गन तयार होण्यासाठी, प्रत्येक पार्ट्स तयार होण्यासाठी सिग्नल्स खूप इम्पॉर्टंट आहे. सो आता आपल्याला एवढे डिटेल मध्ये सिग्नलिंग मॉलिक्युल्स वगैरे हे बघायचे नाही. आपण फक्त सिंपल काय स्टडी करणार आहे, हाऊ झायगोट इज गोइंग टू डेव्हलप इनटू द एम्ब्रियो, प्रॉपरली डेव्हलप्ड एम्ब्रियो. झायगोटची डेव्हलपमेंट एक प्रॉपर एम्ब्रियो मध्ये कशी होते ते फक्त आपण स्टडी करणार आहे एम्ब्रियोजेनेसिस मध्ये. ओके, so let us start with the definition. First, today we are going to study about the कोणता टॉपिक, embryogenesis. So सुरुवातीला तुम्ही डेफिनेशन करणार. काय डेफिनेशन करणार? embryogenesis. What is embryogenesis? Development of embryo is called as embryogenesis. Development of embryo is called embryogenesis. ओके, नीट अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. एम्ब्रियोजेनेसिस कधी होणार? ज्या वेळेस एंडोस्पर्म कम्प्लिटली डेव्हलप झालेला असेल त्याच वेळेस. म्हणजे जोपर्यंत एंडोस्पर्म प्रॉपरली डेव्हलप होत नाही तोपर्यंत एम्ब्रियोजेनेसिस होत नाही. ओके, सो इट स्टार्ट्स आफ्टर डेव्हलपमेंट ऑफ embryo. It starts after development of endosperm. ओके, आता या ठिकाणी बघा. सो आपण कशापासून सुरुवात करणार आहे? झायगोट पासून सुरुवात करणार आहे. डायग्रामॅटिकली आपण ह्या सगळ्या स्टेप्स बघूया. सगळ्यात पहिल्यांदा इथे असं काय, नॉर्मली एक सिंगल झायगोट असणार आहे. सपोज दिस इज द झायगोट, सिंगल सेल झायगोट. हियर इन फर्स्ट स्टेप the zygote is converted into the oospore. झायगोटचं कन्वर्जन एका सेल मध्ये, एका मॅच्युअर सेल मध्ये होतं आणि त्याला आपण काय म्हणूयात? oospore असं म्हणूयात. काय पहिली स्टेप काय असणार आहे? झायगोट इज डेव्हलप्ड इनटू द oospore. नाउ हियर oospore कॅरीज द मायटोटिक डिव्हिजन. मग इथे मायटोटिक डिव्हिजन्स कॅरी ऑन केल्या जाणार. Okay, so here
फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन्स लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ अ 2 cells. मग या ठिकाणी 2 सेल्स तयार होणार आहेत. ओके, these are the 2 cells. या ठिकाणी 2 सेल्स फॉर्म होणार. Now the cell that present at the chalazal end is called as the embryonal cell. Embryonal cell, or it is also called as embryonal initial cell. का याला embryonal initial cell असं का म्हटलंय? कारण की एम्ब्रियो जो आहे पूर्ण तो एम्ब्रियोनल सेल्स पासून तयार होणार. सो एम्ब्रियोनल सेल लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो. मग तुम्ही म्हणाल सर दुसऱ्या सेलचं काय? द सेकंड सेल इज युजफुल फॉर द फॉर्मेशन ऑफ सस्पेन्सर. The cell that present at the chalazal end is called as suspensor cell, and this suspensor cell is going to be formed suspensor. आता हे सस्पेन्सरचं काम काय? विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एंडोस्पर्म तयार होतो तो एंडोस्पर्म पूर्ण न्यूसेलसला कव्हर करतो. म्हणजे तुम्हाला आठवत असेल जेव्हा आपण अँजिओस्पर्मिक ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर बघितलं त्यावेळेस त्या ठिकाणी एक सेंटरचा पार्ट होता आणि त्याला न्यूसेलस म्हटलंय. आणि न्यूसेलस मध्ये कुठेतरी एम्ब्रियो सॅक आहे. होतं काय, हा एंडोस्पर्म पूर्ण एम्ब्रियो सॅकला आणि पूर्ण न्यूसेलसला कव्हर करतो. अँटीपोडल सेल्स, सिनर्जी सेल्स या सगळ्या डिसअपियर्स होतात. मग जेव्हा एंडोस्पर्म कंप्लीट डेव्हलप होतो तेव्हा स्ट्रक्चर कसं असतं माहितीये का? ज्यावेळेस एंडोस्पर्म कंप्लीट डेव्हलप होतो त्यावेळेस सपोज हा एंडोस्पर्म असणार आहे. एक मिनिट, सपोज हा एंडोस्पर्म असेल. ओके, आणि या एंडोस्पर्मच्या एका बाजूला कुठेतरी एम्ब्रियो झायगोट प्रेझेंट आहे. सो हा झायगोट इथे प्रेझेंट आहे. मग जर समजा झायगोटची डेव्हलपमेंट एम्ब्रियो मध्ये होणार आहे. सो दिस एम्ब्रियो नीड्स द नरिशमेंट, नीड्स द न्यूट्रिशन. मग या एम्ब्रियोला, डेव्हलपिंग एम्ब्रियोला न्यूट्रिशन कोण प्रोव्हाइड करणार आहे? तर हा एंडोस्पर्म प्रोव्हाइड करणार आहे, हा पूर्ण एंडोस्पर्म. मग असं चालेल का रे, एम्ब्रियो एका बाजूला आणि एंडोस्पर्म एका बाजूला? नाही चालणार. मग हा जो एम्ब्रियो आहे हा एम्ब्रियो पुश करणं गरजेचं आहे. कुठे पुश करणं गरजेचं आहे? तर त्या पर्टिक्युलर एंडोस्पर्म मध्ये पुश करणं गरजेचं आहे. मग ह्या एम्ब्रियोला एंडोस्पर्म मध्ये पुश करण्यासाठी इथे एक पार्ट तयार होतो आणि त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? सस्पेन्सर. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ सस्पेन्सर? सस्पेन्सर पुश द एम्ब्रियो इनटू द एंडोस्पर्म. सिंपल सा फंक्शन आहे. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सस्पेन्सर? सस्पेन्सर push the embryo into the endosperm. ओके, मी इथे स्टेटमेंट याचं फंक्शन इथे मेन्शन करेल. आपण एक काम करूया, हे जे पॉइंट्स आहेत ना ह्या पॉइंट्स थोडक्यात एका बाजूला आपण मेन्शन करूया. काय असणार आहे? सो लेट अस सी द डेव्हलपमेंट. लेट अस सी डेव्हलपमेंट. फर्स्ट काय होणार? zygote is converted into the oospore. Right. Next, second point, oospore divides into 2 cell stage. Oospore divides into किती? 2 cell stage. ठीक आहे. मग आता oospore डिव्हिजन 2 सेल स्टेज मध्ये होणार. राईट. आता या 2 सेल स्टेज आहेत ना, या 2 सेल स्टेजला 2 सेल स्टेज मध्ये ह्या ज्या 2 सेल्स आहेत त्यांना पण आपण नॉमिनेट करून देऊया. सो हियर 2 सेल्स. सो सेल्स that present at the chalazal end is called as an embryonal cell. Embryonal cell. And cell that present at the micropylar end is called as a suspensor cell. Cell that present at the micropylar end is called as a suspensor cell.
नेक्स्ट, embryonal cell is going to develop into the embryo and suspensor cell is going to develop into the suspensor. What is the function of suspensor? To push embryo into, कुठे पुश करणार? टू पुश एम्ब्रियो इनटू द एंडोस्पर्म. ओके, आता इथपर्यंत 2 सेल स्टेज. आता होतं काय? नाउ हियर इट अगेन फॉलोज द मायटोटिक डिव्हिजन. सो इट फॉर्म द 4 सेल स्टेज. आता याच्यानंतर परत काय होणार आहे? मायटोसिस. ही सेल, एम्ब्रियोनल सेल 2 सेल्स मध्ये डिवाइड होणार आणि सस्पेन्सर सेल सुद्धा 2 सेल्स मध्ये डिवाइड होणार. सो टोटल 4 सेल्स इथे तयार होणार. एम्ब्रियोनल सेल डिवाइड्स लाइक दिस to form a 2 cell, while the suspensor cell divides linearly. Okay, so it is a 4 cell stage. याला आपण 4 cell stage असं म्हणूया. ओके, हा झाला. परत पुन्हा एकदा याला मी काय म्हणणार आहे? एम्ब्रियो. आणि या 2 सेल ज्या असणार आहेत त्यांना काय म्हणणार आहे? सस्पेन्सर. ओके, दिस 2 cell stage or 4 cell stage is called as pro-embryo stage or it is also called as a pro-embryo. याला आपण pro-embryo असं म्हणू शकतो. ह्या दोन्ही पण स्टेजेस ज्या आहेत ना याला आपण pro-embryo म्हणणार. pro-embryo. 2 सेल स्टेज आणि 4 सेल स्टेज यांना आपण pro-embryo म्हटले मान्य. पण ही जी 4 सेल स्टेज आहेत ना याला टी शेप pro-embryo असं म्हटलं जातं. टी शेप pro-embryo. ओके, आता या टी शेप pro-embryo ची डेव्हलपमेंट कशामध्ये होणार आहे? मग पुढे सस्पेन्सर पण डेव्हलप होणार आणि नंतर मग एम्ब्रियो पण डेव्हलप होणार. सो मी काय करतो? आधी डेव्हलपमेंट ऑफ सस्पेन्सर मेन्शन करतो. आता सस्पेन्सरची डेव्हलपमेंट कशी होणार? हियर दिस 2 सेल ऑफ सस्पेन्सर follows the mitotic divisions and for 6 to 10 cell linear suspensor. या 2 सेल्स मायटोटिक डिव्हिजन्स मधनं जाणार आणि त्या ठिकाणी 6 to 10 सेल लिनियर काय फॉर्म होणार आहे? सस्पेन्सर फॉर्म होणार आहे. सो लेट अस सी द सस्पेन्सर. सपोज मग मायटोटिक डिव्हिजन्स कॅरी ऑन केल्या जाणार आणि ह्या सेल्स लिनियरली डिवाइड होत आहेत. Here near about 6 to 10 cells are going to be formed and this is nothing but the suspensor. याला एकत्रितपणे पूर्णपणे आपण याला काय म्हणणार आहे? आता सस्पेन्सर असं म्हणणार आहे. सो सस्पेन्सर. Now in this suspensor the large cell that present at that particular micropylar end, जी सेल मायक्रोपायलर एंड ला प्रेझेंट असते त्या सेलला आपण काय म्हणणार आहे? Hosterium. Or it is also called as a vesicle. या लार्ज सेलला आपण हॉस्टेरियम किंवा वेसिकल असंही म्हणू शकतो. ओके, कारण की मायक्रोपायलर एंडला बेसलाच प्रेझेंट असणार आहे. अँड नाउ फ्यू सेल्स दॅट प्रेझेंट जस्ट लोअर टू द एम्ब्रियो. या एम्ब्रियोच्या जस्ट खालच्या बाजूला ज्या सस्पेन्सरच्या सेल्स आहेत त्या सेल्सला तुम्ही म्हणणार आहे हायपोफायसिस. ओके, हायपोफायसिस सेल, अ सेल्स ऑफ सस्पेन्सर दॅट प्रेझेंट जस्ट लोअर टू द एम्ब्रियो. एम्ब्रियोच्या खालच्या बाजूला प्रेझेंट असेल. सो याला आपण काय म्हणणार आहे? हायपोफायसिस असं म्हणणार. हायपोफायसिसचं फेट कसं असतं? हायपोफायसिस पुढे या ठिकाणी कशामध्ये डेव्हलप होणार आहे? अ पार्ट ऑफ रॅडिकल as well as root tip. तुम्हाला हे माहिती आहे एम्ब्रियो मध्ये जो रॅडिकल पार्ट आहे हा रॅडिकल पार्ट पासून रूट डेव्हलप होणार आहे. मग
रॅडिकलचा जो स्मॉल पार्ट आहे तो स्मॉल पार्ट इथे हायपोफायसिस पासून फॉर्म होणार आणि त्याचबरोबर त्याच्यापासून मेजर पार्ट या ठिकाणी काय फॉर्म होणार आहे, रूट टिप. तुम्हाला नीटला कधी कधी विचारलं जातं hypophysis during the development of embryo, hypophysis cell going to develop into the root tip. लक्षात असू द्या. ओके, हे झालं कशाच्या बाबतीत तर सस्पेन्सरच्या बाबतीत. नाउ लेट अस सी द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. आता एम्ब्रियोची डेव्हलपमेंट आपण बघूया. इथे हा जो एम्ब्रियो आहे 2 सेल स्टेज आहे. हियर these 2 cells divides by mitotic divisions to form the 8 cell structure. 8 cell structure form होणार. सो मी इथे 8 cell structure ड्रॉ करतो. सपोज एक लार्ज सेल आहे. एक मिनिट एक पॉइंट कंप्लीट करा. एकदा ही एम्ब्रियोनल सेल डिवाइड झाली, ही कोणती मायटोटिक डिव्हिजन झाली, फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन. त्याच्यानंतर इथे फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन्स जी झाली आहे त्याच्या एक्झॅक्टली राईट अँगल सेकंड मायटोटिक डिव्हिजन होणार आणि सेकंड मायटोटिक डिव्हिजनच्या राईट अँगल थर्ड मायटोटिक डिव्हिजन होणार. मीन्स एक स्टेटमेंट इथे कन्फर्म करा. हियर एम्ब्रियोनल सेल डिवाइड बाय 3 consecutive mitotic divisions. Each mitotic division is right angle to each other. आता फॉर एक्झाम्पल सपोज तुमच्याकडे एक सर्क्युलर काहीतरी आहे, एक फ्रूट आहे असं पण ग्राह्य धरूया सिंगल. याला आपण एम्ब्रियोनल सेल असं म्हणूया. एम्ब्रियोनल सेल फ्रूट लाईक स्ट्रक्चर. आता होतं काय, तुम्हाला याचे 2 भाग करायचे. म्हणजे आता इथे पहिली मायटोटिक डिव्हिजन्स कॅरी ऑन केले सगळं. सो आता जेव्हा पहिली मायटोटिक डिव्हिजन्स होते या एम्ब्रियोनल सेल्स पासून 2 सेल्स तयार होणार. सो या कशा फॉर्म होणार, इट डिवाइड्स जस्ट लाईक दॅट वर्टिकली डिवाइड्स होणार. सो इट फॉर्म द 2 सेल्स. सो इथे 2 सेल्स तयार होणार, राईट. आता सेकंड मायटोटिक डिव्हिजन कशी असणार, सेकंड मायटोटिक डिव्हिजन इज राईट अँगल टू फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन्स. म्हणजे आता इथे बरोबर परत किती सेल्स तयार होणार, या ठिकाणी एक सेल, इकडे एक सेल आहे, यांच्यामध्ये जेव्हा राईट अँगल मायटोटिक डिव्हिजन ट्रान्सफर्स मायटोटिक डिव्हिजन्स होते ती कशी होणार आहे, किती सेल्स, अपर टायरला 4 सेल्स फॉर्म होणार, सॉरी 2 सेल्स फॉर्म होणार आणि लोअर टायरला परत किती 2 सेल्स, राईट ना. सो सेकंड मायटोटिक डिव्हिजन. आता थर्ड मायटोटिक डिव्हिजन्स कसे असणार, थर्ड मायटोटिक डिव्हिजन इज ऑल्सो राईट अँगल टू सेकंड मायटोटिक डिव्हिजन. मग आता सेकंड मायटोटिक डिव्हिजन जर समजा ट्रान्सफर झालेली तर थर्ड मायटोटिक डिव्हिजन्स कशी व्हायला पाहिजे, थर्ड मायटोटिक डिव्हिजन्स व्हर्टिकल व्हायला पाहिजे. पण ऑलरेडी एक मायटोटिक डिव्हिजन्स व्हर्टिकल झाले. सो ही मायटोटिक डिव्हिजन्स कशी होणार, या पद्धतीने. सो या पद्धतीने थर्ड मायटोटिक डिव्हिजन्स कॅरी ऑन केले जातात. स्टेटमेंट एकदम सिंपल. टू फॉर्म 8 सेल स्ट्रक्चर 3 consecutive mitotic divisions are carried on and each mitotic divisions is right angle to each other. ओके. सो इथे मी सपोज हे स्ट्रक्चर ड्रॉ करतोय एम्ब्रियोचं. मग आता इथे किती सेल्स पाहिजे होत्या, 8 सेल पाहिजे होत्या. समजा फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन्स इथे कॅरी ऑन केली आहे. सो ही एक पूर्ण सेल झाली आहे आणि ही दुसरी सेल. आता सेकंड मायटोटिक डिव्हिजन ट्रान्सफर्स असेल. राईट. सो आता किती सेल्स झाले टोटल या ठिकाणी 1 2 3 आणि 4 सेल्स तयार झाले. आता होणार काय, थर्ड मायटोटिक डिव्हिजन्स कशी कॅरी ऑन केली जाणार, थर्ड मायटोटिक डिव्हिजन्स या मायटोटिक डिव्हिजन्सच्या काय असणार आहे तर राईट अँगल असेल. मग इथे सपोज ही डिव्हिजन कॅरी ऑन केली जाते, मग ही पूर्ण या बाजूला कॅरी ऑन केलं. जर तुम्ही 3D स्ट्रक्चर थोडंसं बघण्याचा प्रयत्न केला तर इथे किती सेल्स तयार असणार आहे, तर इथे 1 2 3 आणि या बाजूला सपोज एक सेल प्रेझेंट असेल 4 टोटल. अपर टायर मध्ये 4 सेल्स असतील आणि लोअर टायर मध्ये 4 सेल्स असतील. दिसताना तुम्हाला इथे मात्र किती, अपर टायर मध्ये 3 दिसत आहे आणि लोअर टायर मध्ये 3 दिसत आहे असं नाही. अपर टायर मध्ये 4 सेल्स प्रेझेंट असेल आणि लोअर टायर मध्ये 4 सेल्स प्रेझेंट असतील. नाउ दिस स्टेज इज कॉल्ड ॲज ऑक्टॅंट स्टेज. या स्टेजला तुम्ही ऑक्टॅंट स्टेज म्हणूया. ऑक्टॅंट.
स्टेज, याला ऑक्टॅन्ट स्टेज म्हणतात. ओके, नाव नेक्स्ट परत एकदा थोडक्यात रिवाइज करतो मी परत एकदा. ते खूप जास्त वेळा होईल मला मान्य आहे, पण तुमच्या मनात एकही क्वेश्चन राहायला नको म्हणून मी थोडंसं रिवाइज करतो. हे बघा, एम्ब्रियोनल सेल इज डिवाइड्स into the 8 cell structure by 3 consecutive mitotic division. 3 consecutive mitotic divisions होणार. Now here each mitotic division is right angle to each other. सगळ्या कशा असणार आहे? right angle. Next, here there are 4 cells that present at the upper tier and 4 cells that present at the lower tier. आता पुढे बघा, the 4 cells that present at the upper tier, they are going to develop into the, याची डेव्हलपमेंट कशात होणार? They are going to develop into the cotyledon and pumil. ह्या ज्या 4 सेल्स आहेत, अपर टायरच्या 4 सेल्स आहेत, यांची डेव्हलपमेंट कॉटिलिडॉन आणि प्युमिल्स मध्ये होणार आहे. सो हियर these 4 cells develop into the cotyledon and pumil, and the 4 cells that present at the lower tier, they are going to develop into the, आता ह्या ज्या 4 सेल्स आहे, या 4 सेल्स कशात डेव्हलप होणार? लोअर टायरच्या. they are going to develop into the complete radical and cotyledon. तुम्हाला नीटला प्रश्न विचारला असेल, इन द ऑक्टॅन्ट स्टेज टोटल 8 cells are present. 4 cells present at the upper tier and 4 cells that present at the lower tier. The 4 cells that present at the upper tier are going to develop into the cotyledon and pumil, and the 4 cells that present at the lower tier are going to develop into the radical and हायपोकॉटिल. काय असणार आहे? रॅडिकल अँड हायपोकॉटिल. इथे मी हायपोकॉटिल मेन्शन करतो. हायपोकॉटिल. ओके, नाव आता इथे काय होणार बघा. हिअर दिस पर्टिक्युलर ऑक्टॅन्ट स्टेज इज गेट कन्वर्टेड इनटू द ग्लोब्युलर मास स्टेज. याचं कन्वर्जन मग कुठेतरी ग्लोब्युलर मास स्टेज मध्ये होणार, स्टेप वाइज मॅनर मध्ये. सो हियर दिस ऑक्टॅन्ट स्टेज इज गोइंग टू कन्वर्टेड इनटू द ग्लोब्युलर मास स्टेज. मग इथे खूप साऱ्या सेल्स फॉर्म होणार. फ्रॉम द ग्लोब्युलर स्ट्रक्चर, ओके. या ग्लोब्युलर स्ट्रक्चर हा पूर्णपणे एम्ब्रियो आहे. याच्यामध्ये काही वरच्या सेल्स या कशामध्ये डेव्हलप होणार आहे? कॉटिलिडॉन आणि प्युमिल मध्ये. आणि यातल्या काही सेल्स कशामध्ये डेव्हलप होणार आहे? तर रॅडिकल आणि हायपोकॉटिल मध्ये. सपोज मी या सेल्सला कॉटिलिडॉन सी अँड प्युमिल पी या पद्धतीने इंडिकेट करतो, या अपर सेल्स. आता या ज्या लोअर सेल्स आहेत, या लोअर सेल्स कशात डेव्हलप होणार? आर अँड एच. आर अँड एच. आता ऑलरेडी मी हे कॅपिटल मध्ये मेन्शन करतो, एच हायपोकॉटिल, एच फॉर हायपोकॉटिल. आणि इथे कुठेतरी काही सेल्स प्रेझेंट असतील त्या बेसला, ह्या सेल्स. ह्या ज्या सेल्स आहेत ना, या सेल्सला ऑलरेडी आपण कोणत्या सेल्स म्हटलंय? हायपोफायसिस सेल. सो याला मी स्मॉल एच मेन्शन करतो. आणि याच्या खाली या सगळ्या सेल्स ज्या असतील याला आपण कोणत्या सेल्स म्हणूयात? सस्पेन्सर सेल. ओके, याला आपण हॉस्टेरियम असं म्हणणार. वेसिकल किंवा हॉस्टेरियम. वेसिकल साठी मी व्ही वापरतो,
वेसिकल व्ही किंवा त्यालाच ओस्टेरियम असं म्हटलंय. एच खूप वेळा रिपीट झालाय, सो याला मी व्ही कन्सिडर करतो. आणि हा जो पूर्ण आहे याला पूर्ण आपण काय म्हणणार आहे, सस्पेन्सर एस. सो दिस इज द ग्लोब्युलर मास स्ट्रक्चर. आता इथं होणार काय, नॉर्मली इथून पुढची डेव्हलपमेंट मोनोकॉट मध्ये आणि डायकॉट मध्ये वेगवेगळी असणार आहे. यस, तुम्हालाही माहिती आहे अँजिओस्पर्मिक प्लांट्स मध्ये दोन टाईपचे प्लांट आहेत. एक मोनोकॉटिलिडॉनस प्लांट असतील आणि दुसरे डायकॉटिलिडॉनस प्लांट असतील. या दोनही प्लांट्स मध्ये ही जी डेव्हलपमेंट आहे ही कॉमन डेव्हलपमेंट आहे. इथपर्यंत ग्लोब्युलर मास स्टेज मध्ये कॉमन डेव्हलपमेंट असेल. पण इथून पुढे मात्र काय होणार आहे, डेव्हलपमेंट थोडीशी चेंज होते. डायकॉट मध्ये डेव्हलपमेंट एका वेगळ्या वेने होणार आहे आणि मोनोकॉट मध्ये डेव्हलपमेंट एका वेगळ्या वेने होणार आहे. सो डायकॉट मध्ये डेव्हलपमेंट कशी होते ती एकदा बघूयात आपण, मग त्याच्यानंतर आपल्याला मोनोकॉट मध्ये डेव्हलपमेंट कशी केली जाते ते स्टडी करता येईल. सो हियर इन द डायकॉटिलिडॉनस प्लांट्स 2 कॉटिलिडॉन्स आर गोइंग टू बी प्रोड्यूस्ड. इथे कॉटिलिडॉन्स जे आहेत ना ते 2 तयार होणार आहेत. मग 2 कॉटिलिडॉन तयार होण्यासाठी इथे काय होणार आहे, हियर दिस ग्लोब्युलर शेप स्ट्रक्चर इज गोइंग टू कन्वर्टेड इनटू द हर्ट शेप. 2 कॉटिलिडॉन्स प्रोड्यूस करण्यासाठी याचं रूपांतर हर्ट शेप मध्ये होणार आहे. सो हियर सपोज हर्ट शेप एम्ब्रियो इज गोइंग टू बी प्रोड्यूस. हर्ट शेप का, कारण की आता 2 कॉटिलिडॉन्स एकमेकांपासून काय होणार आहे, सेपरेट होणार आहे. सो हे 2 कॉटिलिडॉन्स आणि त्याच्या थोडंसं मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर पण या ठिकाणी तुम्हाला काढणं गरजेचं आहे. मी जरा फास्ट मध्ये काढतोय. सो याचं लोअर स्ट्रक्चर जे असेल ते कशापासून तयार झालेलं असेल, रॅडिकल. हे लोअर स्ट्रक्चर रॅडिकल आणि एच फॉर काय म्हटलंय आपण, रॅडिकल अँड हायपोकॉटिल. सो इथे रॅडिकल आणि हायपोकॉटिल प्रेझेंट असेल आणि रॅडिकल आणि हायपोकॉटिलच्या खालच्या बाजूला परत हायपोफायसिस प्रेझेंट असेल या बाजूला. आणि मग सगळ्यात शेवटी खाली काय प्रेझेंट असणार आहे, तर सस्पेन्सर्स प्रेझेंट असणार आहे. सो हे हार्ट शेप स्ट्रक्चर असेल. Okay, so now during the development of dicotyledonous, the globular mass shape is converted into the heart shape. Okay, why? Because 2 cotyledons are going to be formed. 2 cotyledons या ठिकाणी फॉर्म होणं गरजेचं आहे. And finally the heart shape structure is converted into the horseshoe shape. आता हे horseshoe shape काय आहे विद्यार्थी मित्रांनो, होतं काय, हा जो सस्पेन्सर आहे ना, हा सस्पेन्सर या एम्ब्रियोला पुश करणार. या एम्ब्रियोला तो इतकं पुश करतो की तो एम्ब्रियो पूर्णपणे कसा होणार आहे, बेंट होणार आहे. आणि ते जे स्ट्रक्चर आहे ना, ते स्ट्रक्चर कसं फॉर्म होतं, हॉर्स शू शेप स्ट्रक्चर फॉर्म होतं. ओके, कारण की आता 2 कॉटिलिडॉन डिस्टिंक्ट होणार आणि पूर्ण न्यूसेलस मध्ये स्प्रेड होणार. सॉरी, न्यूसेलस नाही म्हणता येणार, आपल्याला एंडोस्पर्म मध्ये काय होणार आहे, स्प्रेड होणार. सो या पद्धतीने सपोज हा कंप्लीट एंडोस्पर्म असेल, सपोज हा पूर्ण एंडोस्पर्म असेल, या एंडोस्पर्म मध्ये कुठेतरी हा एम्ब्रियो पुश केला जाणार आहे. या बाजूला सस्पेन्सर्स प्रेझेंट असतील. आणि या सस्पेन्सर्स पासून इथनं स्टार्ट होणारे ऍक्च्युअल एम्ब्रियो, इट गेट बेंट and it forms the 2 cotyledon. So suppose these are the cotyledon.
Okay, this is the suspensor. Okay, next, actually in between the cotyledon there is a presence of embryo axis. मग इथे कुठे embryo axis present असेल. तुम्ही म्हणाल सर मग embryo axis मध्ये काय काय प्रेझेंट असणार? एम्ब्रियो ऍक्सिस मध्ये तुम्हाला माहिती आहे दोन पार्ट प्रेझेंट असणार आहे. एक आहे रॅडिकल आणि दुसरा असणार आहे कोणता पार्ट? तर फिमेल पार्ट असणार आहे. ओके, सो इथे दोन पार्ट्स रॅडिकल आणि फिमेल्स पण एम्ब्रियो ऍक्सिस मध्ये प्रेझेंट असेल. सो फायनली दिस स्ट्रक्चर इज कम्प्लिटली डेव्हलप्ड एम्ब्रियो और मॅच्युअर एम्ब्रियो. हा जो असेल हा मॅच्युअर एम्ब्रियो असेल. तुम्हाला जर डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन विचारलं तर मॅच्युअर एम्ब्रियोचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन या पद्धतीने तुम्हाला मेन्शन करता येईल. लक्षात घ्या, इथे तुम्हाला मॅच्युअर एम्ब्रियो मध्ये कॉटिलेडॉन्स पण दाखवता येतील. तिथे आहेत रॅडिकल, फिमेल, एम्ब्रियो ऍक्सिस, या थिंग्स पण इम्पॉर्टंट आहे, त्या पण या ठिकाणी दाखवल्या जातील. हे फायनल स्ट्रक्चर झालं मॅच्युअर एम्ब्रियोचं. कुणाच्या बाबतीत? तर डायकॉट प्लांटच्या बाबतीत. डायकॉट. आता मोनोकॉटच्या बाबतीत काय आहे? इन मोनोकॉट हार्ट शेप स्ट्रक्चर, हॉर्स शू शेप स्ट्रक्चर इज नॉट डेव्हलप्ड. ते प्रॉपरली डेव्हलप होणार नाही. मग मोनोकॉट मध्ये काय होणार आहे? इन मोनोकॉट ओनली वन कॉटिलिडॉन इज गोइंग टू बी डेव्हलप. एकच कॉटिलिडॉन या ठिकाणी काय होणार आहे? डेव्हलप होणार आहे. अँड दिस कॉटिलिडॉन इज कॉल्ड ॲज स्कुटेलम. इट इज अ हार्ड स्ट्रक्चर. त्या कॉटिलिडॉन्सला तुम्ही काय म्हणणार आहे? स्कुटेलम असं म्हणणार आहे, हार्ड स्ट्रक्चर असं म्हणणार. ओके, मग त्याच्यामध्ये रॅडिकल आणि फिमेलच्या बाबतीत काय होतं का? येस, हिअर इन मोनोकॉट सीड्स रॅडिकल इज कवर्ड बाय अ स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड ॲज अ कोलिओरिझा. रॅडिकलला कोलिओरिझा नावाच्या स्ट्रक्चरने कव्हर केलं जाईल. अँड फिमेल इज कवर्ड बाय कोलिओटाइल. या दोन टर्म लक्षात असू द्या. स्टेटमेंट मी कुठून फॉर्म करतोय, कुठून तयार करतोय? इथून नीट बघा. ग्लोब्युलर मास स्ट्रक्चर इज गोइंग टू बी कन्वर्टेड इनटू द सिंगल कॉटिलिडॉन. इनिशियली इट फॉर्म द सिंगल कॉटिलिडॉन and it is called as scutellum. Second, in another portion the radical is covered by a protective covering that is called as coleorhiza, and the pumil is covered by a protective covering that is called as a coleoptile. त्याला आपण coleoptile असं म्हणतो. ओके, या ठिकाणी तुम्ही प्रॉपरली तुमच्या बुक मध्ये जे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे तिथे सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला दिलेल्या आहेत. ठीक आहे. आता आज आपण या ठिकाणी काय स्टडी केलंय? तर डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो मीन्स एम्ब्रियो जेनेसिस या ठिकाणी काय केलंय? स्टडी केलं. मी एकदा थोडक्यात फक्त काय करतो? रिवाइज करतो. बहुतेक हा टॉपिक थोडासा लेंदी आहे म्हणून तुम्हाला थोडासा कन्फ्युजिंग वाटेल. थोडक्यात परत एकदा काय करतो? रिवाइज करतो आणि आपण या ठिकाणी थांबूया. काय होणार? नीट परत एकदा बघा. व्हॉट इज एम्ब्रियोजेनेसिस? डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो इज कॉल्ड ॲज अ एम्ब्रियोजेनेसिस. नेक्स्ट, it starts after the development of endosperm. Correct? पुढे, here during the embryogenesis this zygote is converted into the oospore. Next, oospore divides by mitotic division to form the two cell structure. The cell that present at the chalazal end is called as the embryonal cell, and the cell that present at the micropylar end is called as a suspensor cell. Okay, now here these two cell stage again divide by the second mitotic division to form a four cell stage. Four cell stage form. Now this four cell stage is also called as a T-shaped proembryo. याला T-shaped proembryo असं म्हणतात. आता पुढे आपण डेव्हलपमेंट कशाची बघितली? सस्पेन्सरच्या बाबतीत. Here suspensor divides by mitotic divisions to form the 6 to 10 cell stage. The cell that present at the micropylar end is called as a hosterium or vesicle, and the cell that present lowermost to embryo is called as a hypophysis. What is the function of suspensor? Suspensor push the embryo into the endosperm. Embryo ला कुठे पुश करणार? एंडोस्पर्म मध्ये पुश करणार. सिंपल. आता एम्ब्रियोची डेव्हलपमेंट. एम्ब्रियोची डेव्हलपमेंट इथनं आपण स्टार्ट करूया. Embryonal cell divide by 3 consecutive mitotic division. Each mitotic division is right angle to each other.
So it formed the octant stage. 8 cell stage. त्याला octant stage म्हणा. Octant stage मध्ये 8 cells present असतात embryo मध्ये. 4 cells are present at the upper tier and 4 cells are present at the lower tier. 4 cells that present at the upper tier are developed into the cotyledon and pumil. And 4 cells that present at the lower tier develop into the radicle and hypocortical. Okay. Now here 8 cell stages get converted into the globular cell stage. Globular mass stage आपण त्याला म्हणूया. Upper cells are developed into the cotyledon and pumil and lower are radicle and the hypocortical. Okay. Now in case of dicotyledon, this globular mass stage is going to develop into the heart shape stage to form the 2 cotyledons. Now finally this is get converted into the horseshoe shape stage. याला horseshoe shape stage म्हटलंय. इथे मेंशन करायला काही हरकत नाही. ही heart shape stage आहे. heart shape stage. या स्टेजला आपण म्हणणार आहे horseshoe shape. ओके. ठीक आहे. या पद्धतीने डायकॉट मध्ये. मोनोकॉट मध्ये काय होतं? इन मोनोकॉट दिस पर्टिक्युलर ग्लोब्युलर मास स्टेज इज गोइंग टू डेव्हलप इनटू द सिंगल कॉटिलेडॉन. सिंगल कॉटिलेडॉनला आपण काय म्हटलंय? स्कुटेलम असं म्हटलं. तर डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन तुम्हाला तिथं बुक मध्ये बघणं गरजेचं आहे. सिंगल कॉटिलेडॉन जो आहे याला आपण काय म्हटलंय? स्कुटेलम. ॲडिशनली इट डेव्हलप द प्युमेल अँड रॅडिकल. राईट. प्युमिल इज कवर्ड बाय. प्युमिल कशाने कवर्ड केलेलं असतं? प्युमिल इज कवर्ड बाय कोलियोक्टाइल and the radicle is covered by protective covering that is called as कोलिओरिजा. त्याला आपण कोलिओरिजा असं म्हणू शकतो. ओके. सो दॅट इज अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. आता तुम्हाला जरा प्रॉपरली ते परत एकदा रिवाइज करायचं आहे बुक मध्ये आणि एक होमवर्क दर वेळेप्रमाणे. आता इथे मी तुमच्या समोर सगळ्या काही कन्सेप्ट मला मांडता आलेल्या नाही, फळ्यावर त्या पूर्ण बसलेल्या नाही आणि ह्या तुम्हाला फळ्यावर लिहून द्यायच्यात, म्हणजे याच्यासाठी आपल्याला खूप वेळ लागेल. सो बेस्ट वे माझा व्हिडिओ तुम्ही ऐका. त्याच वेळेस तुमच्या समोर बुक असेल तर चांगली गोष्ट आहे. मार्केटमध्ये बुक्स आता अवेलेबल आहे आणि त्याच्यावरनं तुम्ही त्या नोट्स काढू शकता एका स्टेप वाईज माझा. ठीक आहे. नोट्स काढताना पॉईंट वाईज नोट्स काढा आणि बुकमध्ये ज्या डायग्राम आहेत त्या रेफर करणं गरजेचं आहे. तुमच्यापैकी बहुतेक विद्यार्थी म्हणतील सर तुम्ही थोड्याशा वेगळ्या प्रकारच्या डायग्राम्स इथे ड्रॉ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हो. ज्या पद्धतीने तुम्हाला समजेल त्या पद्धतीने मला शिकवणं गरजेचं आहे. तुमच्या बुकमध्ये ज्या डायग्राम्स आहेत त्या थोड्याफार प्रमाणात व्हेरिएबल्स आहेत, मान्य आहे, पण त्या तुम्हाला ह्या रेफर करण्यासाठी गरजेचे. ठीक आहे. तुम्ही मात्र डायग्राम्स ड्रॉ करताना बुकमध्ये ज्या डायग्राम्स आहेत त्या प्रॉपरली बघून ड्रॉ करा व्यवस्थितपणे. ठीक आहे. मी या ठिकाणी हा टॉपिक इथे संपवतोय. पुढचा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरला स्टडी करूया. ठीक आहे. धन्यवाद.